दिल्लीत आज महायुतीची बैठक, जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता. शिवसेना आणि राष्ट्रवादी जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील. दिल्लीत आज भाजप महाराष्ट्र कोर समितीची बैठक, जेपी नड्डा, अमित शहा आणि राज्यातील भाजपचे सर्व प्रमुख नेते बैठकीला राहणार उपस्थित. उद्धव ठाकरे आज वाशिम दौऱ्यावर, कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरेंचा मेळावा. मोदींसमोर कशाला झुकता, महाराष्ट्राचा वाणी काय आहे हे दाखवून द्या. पुसदच्या सभेतून उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना पुन्हा ठाकरे गटात येण्याची ऑफर. पंतप्रधान मोदी 5 ते 10 कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना फक्त पक्षात घेतात, तर 70,000 कोटींचा घोटाळा करणाऱ्याला उपमुख्यमंत्री करतात. मग मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तीनं किती घोटाळा केला असेल याचा विचार करा. उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांवर टीकास्त्र. भाजपला सीएच्या माध्यमातून धर्माधर्मात तेढ निर्माण करायचे, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. लाखो काश्मीरी पंडित घर सोडून गेले, आधी त्यांना परत आणा, मग सीए आणा, ठाकरेंची टीका. आजही काहींना वाटतं यवतमाळ मतदारसंघातून फक्त मीच निवडून येऊ शकते, मात्र आता असं होणार नाही. आता तुम्ही खोक्यात बंद झालेला आहात, उद्धव ठाकरेंचा खासदार भावना गवळींना टोला. एक फूल दोन हाप यांचे जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा भाड्याने लोक आणावी लागतात, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका. यवतमाळच्या राळेगाव बाजार समितीला उद्धव ठाकरेंची भेट, येणारी लोकसभा ही मवियाची पहिली परीक्षा, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक, बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील प्रस्तावावरून अनेक मंत्र्यांमध्ये नाराजी, मंत्रिमंडळ बैठकीच्या समोर येणाऱ्या प्रस्तावांची पूर्वकल्पना दिली जात नाही, ऐनवेळी प्रस्ताव मागून मंत्री थेट वाचन करतात आणि मंजुरी दिली जाते, मंत्र्यांचाच आरोप. नंदुरबारची जागा भाजप हरत असल्यामुळे आमची माणसं फोडतायत, पद्माकर वळवी आणि बावनकुळेंच्या भेटीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाविकास आघाडी ठामपणे उभी, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. भारत जोडो न्याय यात्रा अतिशय महत्त्वाची. हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत यावं, संजय राऊतांचं आंबेडकरांना आवाहन. संजय राऊत खरं बोलत असतील तर महाविकास आघाडीचं जागा वाटप ज्या 15 जागांमुळे थांबले त्या 15 जागा येत्या 24 तासात जाहीर करा, वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांचं आवाहन. राज्यसभा सदस्य आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याचं निश्चित, केंद्रीय निवडणूक समिती लवकरच घोषणा करणार. लोकसभा लढवण्याची मुनगंटीवारांना भीती, स्वतःचं वजन वापरा आणि मला भीतीतून मुक्त करा, सुधीर मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती. तुमची साथ असेल तर मोठं पाऊल उचलणार, सुनेत्रा पवारांकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे बारामतीच्या छत्रपती शिवाजीनगरातल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमातून संकेत. महायुतीतील जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल, अजित पवार गटाला लोकसभेच्या 7 ते 8 जागा मिळतील, नरहरी झिरवळ यांचा दावा. तिसऱ्यांदा हेमंत गोडसेंना लोकसभेत पाठवायचे, नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा. नाशिकच्या सुरगण्यात कार्यकर्ता संवाद मेळावा, खासदार श्रीकांत शिंदेंचं मेळाव्याला संबोधन. यापूर्वीचे मुख्यमंत्री हे जनतेलाच काय पण आमदार खासदारांना देखील भेटू शकत नव्हते, उद्धव ठाकरेंना टोला. रावेर लोकसभा मतदारसंघाचा पहिला उमेदवार मीच, मात्र तब्येतीची काळजी घेऊन उमेदवारीसाठी प्रयत्न करणार, एकनाथ खडसेंचं वक्तव्य. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जागा राष्ट्रवादी गटाला मिळणार असल्याची चर्चा, मात्र आदेश आला तर दिंडोरी लोकसभेसाठी इच्छुक, नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य. नांदेड लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची प्रतिक्रिया. मी आजपासून निवडणुकीच्या कामाला लागलो, कार्यकर्त्यांना सूचना दिल्या, वसंतराव चव्हाण यांची प्रतिक्रिया. माजी मंत्री विजय शिवतारेंनी पुरंदर आणि हवेली मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बोलावली तातडीची बैठक. सासवडमध्ये होणाऱ्या या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार 19 ते 20 वर्ष मंत्री होते तरी माझ्या गावाचा मी विकासच करू शकलो नाही असं म्हणतात. मग तुम्ही एवढे वर्ष काय करत होतात? आमदार जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना सवाल. शरद पवारांसोबत असताना अजित पवारांना जी सन्मानाची वागणूक होती तो सन्मान अजित पवारांनी हरवला. एकनाथ खडसेंचा अजित पवारांना टोला. मणिपूरमधील भाजप सरकार डोळ्यावर पट्टी बांधून बसले. मणिपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका.
लोकसभेच्या जागांबाबत विचारणा झाली नाही, आमदार बच्चू कडूंची माहिती. महायुती पाळणं हे त्यांचं काम, नाहीतर तोडणं हे आमचं काम, बच्चू कडूंचा इशारा. घोडा मैदान लांब नाही, लवकरच हिशोब होईल. मराठवाडा कोच फॅक्टरीच्या लोकार्पण समारंभात संभाजी पाटील निलंगेकरांची आमदार धीरज देशमुख यांच्यावर टीका. नंदुरबारमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का, माजी पालकमंत्री पद्माकर वळवी भाजपच्या वाटेवर. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचं मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं एकूण 1600 कोटींहून अधिक रकमेच्या विकास कामांचा यामध्ये समावेश. चंद्रपूरच्या अटल बिहारी वाजपेयी बॉटॅनिकल गार्डनचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. 240 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ. शरद पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर. निफाडमध्ये दुपारी 4 वाजता शरद पवारांची सभा. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बारामती दौऱ्यावर. बारामती शहर आणि तालुक्यात तब्बल 7 सभा घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उद्या रत्नागिरी दौऱ्यावर. यावेळी उद्धव ठाकरे दापोली आणि गुहागरमध्ये सभा घेणार. राज्यातील 21 कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न. मंत्रालयात मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या दालनात विविध कारखान्यांच्या चेअरमनसोबत झालेल्या बैठकीत निर्णय. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याययात्रेला नंदुरबारमधून सुरुवात. धुळे आणि मालेगावात आज राहुल गांधींची यात्रा दाखल होणार. राहुल गांधीची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळ्यात. यावेळी राहुल गांधी महिलांसाठी मदत जाहीर करणार. राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांची माहिती. आदिवासी देशाचे खरे मालक. नंदुरबारमध्ये राहुल गांधींचं वक्तव्य. तर जल, जंगल आणि जमिनीवर आदिवासींचा हक्क. राहुल गांधींची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक उद्योगपतींचं कर्ज माफ केलं, मात्र मोदींनी आदिवासी शेतकरी आणि मजुरांचं कर्ज माफ केलं का? राहुल गांधींचा सवाल. मनरेगाचं 24 वर्षांचं बजेट 22 जणांवर खर्च केलं. राहुल गांधींची सरकारवर टीका. तर उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज मोदींनी माफ केलं. राहुल गांधींचा आरोप. देशात जातीय जनगणना करणार. राहुल गांधींची मागणी. काँग्रेसचं सरकार आलं की आदिवासींच्या जमिनी त्यांना परत मिळणार. राहुल गांधींचं आश्वासन. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला एकाही राज्यात यश मिळालं नाही. मंत्री गिरीश महाजनांची टीका. राहुल गांधी ज्या राज्यातून गेले तिथे त्यांचा पराभव झाला. महाजनांचा हल्लाबोल. राहुल गांधींकडून अनेक वेळा ओबीसींचा अपमान करण्याचं काम, त्यामुळे ओबीसी समाज राहुल गांधींवर नाराज. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. इंदिरा गांधी, राजीव गांधी हे लोकसभा निवडणुकांची सुरुवात नंदुरबारमधून करत होते. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांची माहिती. आता राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. थोरातांची प्रतिक्रिया. नंदुरबारच्या सीबी मैदानावर आदिवासी बांधवांनी राहुल गांधींसाठी पेटवली नवसाची होळी. आदिवासी बांधवांकडून पारंपरिक नृत्यासही सादरीकरण. ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे बॅनर. बॅनरवर राहुल गांधींचा फोटो लावत भारताचा ठाण्यावाग असा उल्लेख. अहमदनगरच्या शनी शिंगणापूरमध्ये विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी घेतलं शनीचं दर्शन. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या निराळे गावात बुवाजी बाबा यात्रोत्सव आणि कीर्तन कार्यक्रमाला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची उपस्थिती. कोल्हापूरच्या कसबा बावडा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार. पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न. मराठ्यांची लोकसंख्या कमी दाखवली जाते. मनोज जरांगेंचा आरोप. फडणवीसांनी सत्तेचा वापर करत पुन्हा काही केलं तर एकत्र यावं लागेल. जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन. हिंगोलीत वसमत शहरात मनोज जरांगेंची बैठक. मराठा बांधवांकडून बैठकीचं आयोजन. सदावर्तेंच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी राज्य सरकारनं वेळ मागितला. तुर्तास कोणताही अंतरिम दिलासा न देण्याची राज्य सरकारकडून कोर्टाला विनंती. स्वाभिमानी व्यापारी संघटना स्थापन करण्याचा बारामती शहरातील व्यापाऱ्यांचा निर्णय. व्यापारी महासंघानं काल शरद पवारांना मेळावा घेणं शक्य नसल्यानं सांगितल्यानं व्यापारी एकत्र. वकील सुधीर पाटसकर यांची घोषणा. महाराष्ट्रात 180 वंदे भारत रेल्वेची निर्मिती होणार. मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात 180 वंदे भारत रेल्वे गाड्या तयार करण्यात येणार. तर राज्यातील 56 रेल्वे स्टेशनचं आधुनिकीकरण करण्याचा निर्णय. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर 5.9% तर खाद्य महागाई दर 8.66%.
राज्यातल्या 1000 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करणार मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा। कल्याण आधारवाडी कारागृहात सीसीटीव्ही प्रकल्प, कॉइन बॉक्स सुविधा, मुलाखत युनिट, ग्रंथालय सुरू। पालघर कारागृहाचं काम पूर्ण झाल्यावर ठाणे आधारवाडी कारागृहातील ताण कमी होईल, अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची माहिती। आमदार हिंदकेसरी पनवेल उरण आणि सरपंच हिंदकेसरी या बैलगाडा शर्यतीत राडा। पनवेलच्या ओवळे गावातली घटना। संदीप माळी आणि राहुल पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी। मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय। प्रत्येक वर्षी 17 सप्टेंबरला साजरा केला जाणार हैदराबाद मुक्ती दिवस। गृहमंत्रालयाकडून नोटिफिकेशन जारी। सीए लागू करण्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आजच सुनावणी घेण्याची मागणी करणार इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियानं दाखल केली याचिका। भाजपची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, चंदीगड आणि हिमाचल सहित काही राज्यांमधील 100 उमेदवारांच्या नावाची घोषणा होऊ शकते। पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधी अडचणीत येण्याची शक्यता। या प्रकरणी सुनावणी करायची की नाही याबाबत जयपूर न्यायालय निर्णय देणार। आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक। अनेक मोठे निर्णय होण्याची अपेक्षा। जेएनयू सिनेमाचं पोस्टर रिलीज। रवी किशन, उर्वशी रौतेला महत्त्वाच्या भूमिकेत। मराठी अभिनेता सिद्धार्थ बोडकेचीही सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।